नमस्कार मंडळी, माझी या दुनिया चॅनलमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे. आज आपण पाईप क्लीनरपासून जास्वंद फुलांचा हार कसा बनवायचा ते बघणार आहोत. व्हिडिओ पूर्ण बघा आणि आवडली तर नक्कीच व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. आपण फुलांची माळ बनवण्यासाठी सुरुवात करूया. हां, हे एक पाईप क्लीनर आपण घेतलं आहे. एवढं अख्खं साईजचं पाईप क्लीनर आहे, जे मी मिशोवरून मागवलं आहे. ग्रीन कलरचे हे पाईप क्लीनर आणि हे रेड कलरचे 100 होते. ओके, म्हणजे ते 100 आणि हे 100 असे 200 पाईप क्लीनर मला भेटले. ठीक आहे, मी हे पाईप क्लीनर घेतलेत. काय होता त्याला मी असं दोन्ही असं जॉईंट केलं आहे आणि हे असं मधोमध असं मी फोल्ड केलं. ठीक आहे, आता आपण ते कैचीने थोडंसं कट करून घेऊया. एका पाईप क्लीनरचे असे 2 भाग झाले. ओके, आता हे पाईप आपल्याला छोट्या गणपतींना आपण हे एवढ्या साईजचं बनवू शकतो, कारण की जर मोठे बनवले तर ते गणपतीमध्ये खूप मोठे असे दिसणार. ओके, काय गं, काय चाललं तुझं पाठीमागे? जा खेळ, जा. तर आपण ते एक मोठा पाईप क्लीनर होता, त्याचे आपण हे असे 2 भाग करून घेतले. आता ह्याच्यामध्ये सुद्धा अजून 2, म्हणजे एकाचे 2 भाग असे एका पाईप क्लीनरचे आपल्याला 4 भाग करून घ्यायचे. तर आपण ते करूया. खूप सोपं आहे, तुम्ही घरी ट्राय करू शकता. आपल्या हाताने काहीतरी आपण करून गणपती बाप्पाला घालणं ही पण खूप मोठी गोष्ट असते, आवड असते. तसं मला आवड आहे म्हणून मी हे करत असते, काय नाही काय. हां, तर हे एक एवढ्या साईजचा आपल्याला पाईप क्लीनर बनतो, दिसतो आहे ना तुम्हाला व्यवस्थित. तर हा असा आपण परत फोल्ड करायचा आणि त्याला असं इथून मध्ये टक करायचं, म्हणजे ह्याची साईज अशी ही एवढी बनते. ठीक आहे, अशा आपण टोटल किती करणार? 3 करणार आहोत, कारण छोट्यासाठी आपण छोटंच करणार आहोत. 3 केलं तरी इनफ आहे. ठीक आहे, हे असे आपले 3 करून झालेत. हे बघा, आता आपण ते कसे त्याच्यामध्ये अरेंज करायचे ते मी तुम्हाला दाखवते. ओके, हा एक जो आपण 2 पार्ट केले होते ना, त्याच्यामधला हा एक जो पार्ट आहे तो मी ठेवला होता साईडला, आणि त्याला आपण फोल्ड करायचं व्यवस्थित असं. इथे मध्ये टक करायचं, त्याला असं स्ट्रेट करायचं, असं करायचं. आणि जे आपण हे जे छोटे छोटे जे केले आहेत ते त्याच्यामध्ये असं टाकायचं. हे बघा, नीट स्टेप बघा ह्याची मी काय करते. असं टाकलं आहे, त्याच्यामध्ये दिसतं आहे तुम्हाला, हे असं ठेवलं आहे. हा जो इकडचा जो एक भाग आहे त्यालाच आपण असं पिळून घ्यायचं आणि त्याच्याशी गाठ मारायची. हे बघा, हे असं होतं. ठीक आहे, त्याच्यानंतर असे आपण हे जे तिन्ही पण कट केले होते ते आपण त्याच्यामध्ये अरेंज करायचे. आपण करूया. बघा, हे असं ठेवल्यानंतर असं इथून पीळ मारायची आणि हे असं करायचं. ओके, एक त्या साईडला करायचं, एक ह्या साईडला करायचं, म्हणजे थोडंसं ते बॅलन्स राहतं. ॲक्च्युली हे मी काय याचं शिक्षण वगैरे घेतलेलं नाही आहे, हे बनवायचं किंवा कोणता कोर्स नाही केला आहे. मी पण असं छान यूट्यूब बघून असं शिकले. म्हटलं मी थोडंसं काय शिकले तर मी तुम्हाला पण दाखवावं म्हणून मी दाखवते. हे असं झालं. ओके, हे असं लावून घेतलं. हे दोन्ही साईडने असं फोल्ड करायचं. असं फोल्ड केलं, हे बघा, हे असं दिसलं आपल्या व्यवस्थित. हे जे आपण आतमध्ये जे केलेत छोटे छोटे, त्यांना व्यवस्थित असं हे करून घ्यायचं, अरेंज करून घ्यायचं, जेणेकरून आपल्या पाकळ्या खूप सुंदर दिसतील, म्हणजे विजिबल होतील पाकळ्या. ओके, हे असं घेतलं, मग बोटाने आपण व्यवस्थित अरेंज करून घ्यायचं. आणि जी इकडून मोठी जी दिसते ही वाली, त्याला आपण छान इथून पिळून घ्यायचं. हे बघा, अशी एक पीळ मारली, घट्ट पीळ मारायची जेणेकरून ते सुटणार नाही. अशी पीळ मारून घेतलं की हे असं तयार होतं. आणि हे बोटाच्या साह्याने आपण असं व्यवस्थित त्याला फोल्ड करून घ्यायचं. मग ते आपला व्यवस्थित तो पाकळीचा आकार दिसतो.
मी असेच ऑलरेडी थोडेसे बनवून ठेवले होते, तर मी तुम्हाला दाखवले. हे बघा, हे असे तयार झाले. हे बघा असं दिसतं. मग हे आपण असं व्यवस्थित ग्लू घ्यायचा, ग्लूने असं व्यवस्थित चिटकवायचं. त्यांना हे असं व्यवस्थित अरेंज करायचं. हे असे तुम्ही व्यवस्थित ग्लूने चिटकवून घेतलात ना की छान असं जास्वंदाच्या फुलाचा आकार बनतो. दाखवते मी तुम्हाला एकच मिनिट. ॲक्च्युली त्याच्या आतमध्ये सुद्धा ते हे लावतात. आतमध्ये जे असतं फुलांच्या ते देठ असं तो वरती आलेला. मी माझ्या घरात पण जी माळ बनवली त्याच्यात मी लावली नव्हती, आणि बघू ह्याच्यामध्ये मी लावली तर तुम्हाला दाखवेन. बट हे असं छान सुंदर असं आपलं फूल तयार होतं. ह्या ज्या पाकळ्या आहेत त्या व्यवस्थित चिटकवून घेतल्यात ना, ह्याचा ग्लू भेटतो सेपरेट असा. माझ्याकडे आहे, मी तुम्हाला दाखवते तो ग्लू. ऑनलाईन पण अवेलेबल आहे, मिशोवर, ॲमेझॉनवर आहे. हे बघा असा तुम्हाला ग्लू भेटेल. त्या ग्लूने तुम्ही चिटकवायचा ह्या गोष्टी, आणि व्यवस्थित ते 2 मिनटं चिटकवून साईडला ठेवायचं. सुकल्यानंतर तुम्ही रफ अँड टफ यूज करू शकता, त्याला काहीही होत नाही. हे बघा मी असं व्यवस्थित चिटकवून घेतलं आहे फूल. मस्त छान असं जास्वंदीच्या फुलाचा असा आकार आला आहे. हे बघा पाठीमागे हे असं दिसतं आणि पुढे हे असं दिसतं. आता आपण ग्रीन कलरच्या ह्याच्याने पाईप क्लिनरने त्याला खाली आपण त्याला छान असं हे करून घेऊया, म्हणजे ते घट्ट व्यवस्थित राहील. आणखीन त्याला अटॅच करून व्यवस्थित घेऊया, म्हणजे तो डेट पण आपला बनून जाईल. ओके, तर हे दाखवते मी पूर्ण कंप्लीट करून मी तुम्हाला दाखवते. ठीक आहे. हे असं मी काहीच नाही करते. हा ग्रीनवाला पाईप क्लिनर मी घेतला आहे, त्याला मी असं छान असं रोल 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 करते खालती, जेणेकरून हा जो आहे तो ह्याला अटॅच होऊन जाईल. ओके, हे असं ग्रीन पाईप क्लिनरने मी हे असं मागून बांधून घेतलं आहे त्याला, आणि आपला हा जो आहे जो एक्स्ट्रा उरलेला मी कट करणार आहे. ओके, हे बघा हे असं सुंदर असं फूल मागून फुलून तयार झालं आहे. अशी आपण टोटल 5 किंवा 7 फुलांची माळ बनवणार आहे. तर मी आता 5 फुलांची माळ बनवते. ओके, हे बघा ॲक्च्युली ह्याच्यामध्ये मध्ये ना मी हे होणार आहे, मनी होणार, मग ते दिसायला खूप सुंदर दिसतं मनींवाली माळ. अशीच मी दुर्वांची पण माळ बनवणार आहे, ती पण व्हिडिओ मी लवकरच टाकेल. ॲक्च्युली ती मी पहिली बनवली नाही आहे, मी ट्राय करणार आहे कशी बनवणार आहे, ती पण दाखवेल. आपण एकत्र सोबतच करू, बघू कशी बनते. ओके, आता मी हे अजून एक हिचे 5 फुलं बनवते आणि तुम्हाला दाखवते. आता आपण आहे ना पार्थवीला सुद्धा आपल्यासोबत घेऊया. तिला पण थोडं थोडं मी शिकवते, तिला आवडतं, तिला पण देते थोडं थोडं मध्ये मध्ये करायला टाईमपास. तर मी मम्माला ना हे असं ना फोल्ड करून दे. हां, आणि तिथे दाखव आपण कसं फोल्ड केलं ते. व्हेरी गुड. अशी इथे बघ, म्हणजे तू पण दिसशील ना कॅमेरामध्ये. दे. थँक्यू पार्थवी. मगापासून माझ्या मागे लागलेली, मम्मा मला पण घे ना तुझ्यासोबत करायला. म्हटलं चल ये तू पण मम्माला हेल्प कर. ओके, आपली ही 2 फुलं तर बनवून झाली आहेत. हे बघा मस्त अशी दिसतात बघा 2 फुलं. 1 मिनिट पार्थवी बेटा, 1 मिनिट. दिसतात तुम्हाला? पार्थवी दाखव ही 2 फुलं. आता दोन्ही हातात घ्यायला दाखव. हे ठेवून दे, हे दाखव त्याला. ये आमची 2 फुलं बनवून झाली आहेत. ठीक आहे, घे ना बाबा, तुला दिलं आहे ना मी. ते फोल्ड कर, मग मी तुला कट करून देते. ओके, स्टे ट्यून. तुम्ही बघत राहा आमचा पूर्ण जास्वंदाचा फुलांचा हार कसा बनवून होतोय. पार्थवी पण आता मला मदत करते. आम्ही दोघी मिळून खूप सुंदर असा हार बनवू आणि तुम्हाला दाखवू. सुंदर असे आपले छान असे जास्वंदांची फुलं तयारी करून झालेली आहे. आता आपण बघूया ती कशी ओवायची. त्याच्या पुढची स्टेप पण मी तुम्हाला सांगेन. आणि हे पण तुम्हाला मी सांगते, हे गमनी जास्त चिटकवत नका बसू. ते गमनी जास्त चिटकवत बसतो ना की ते गम असं दिसतो. ह्याच्यात बघा
माझ्या एकदम असं जवळून बघा, कुठेच तुम्हाला गम वगैरे काहीच दिसणार नाही. व्यवस्थित मस्तपैकी चिपकवायचं. आणि ह्याचं मी तुम्हाला आता मी छान हार बनवून दाखवते. सुंदर असा हार बनवून झाल्यावरती तुम्ही मला कमेंटमध्ये सांगा की तुम्हाला हा हार आवडला आहे, तुम्हाला मी कशी बनवली ते स्टेप्स आवडलेत, आणि कोणती स्टेप तुम्हाला समजली नसेल तर तुम्ही प्लीज मला कमेंटमध्ये सांगा, मी तुम्हाला पुन्हा एकदा बनवून दाखवेन. आणि हे झालं छोटा फुलांचा हार. मी तुम्हाला मोठं फूल कसं बनवायचं तेही तुम्हाला मी दाखवेन. तुम्ही स्वतः तुमच्या हाताने बनवा, तुमच्या गणपती बाप्पाला घाला, त्याच्यात खूप वेगळा आनंद असतो. ओके, चला तर आपण बघूया कसं बनवायचं हार. ओके, स्टे ट्यून. हे बघा, हे आता पूर्ण असं व्यवस्थित ह्याच्यामध्ये फुलामध्ये असं एका साईडने ओवायचं. आणि ते फुलात गॅप असल्यामुळे ते नीट राहत नाही. मग आपण काय करायचं, इथे असं सुई 2 धाग्यांच्या मधून टाकायची आणि अशी खट्ट अशी हे करून घ्यायची. तुम्हाला अजून असं वाटत असेल की नाही अजून घट्ट नाही आली आहे, तर अजून परत एकदा असं राऊंड मारून घ्यायचं. हे सुईने असं घट्ट करून घ्यायचं. हा जो एक्स्ट्रा धागा आहे तो कापून टाकायचा, तो आपण नंतर कापूया. आणि ह्याच्यामध्ये मी आता 5-5 मणी होते. मी छोट्या गणपतीसाठी बनवते म्हणून मी 5-5 मणी होते. तुम्हाला जर 10 व्हायचे तर 10 होऊ शकता, त्याच्यापेक्षा कमी असेल तर त्याच्यापेक्षा कमी होऊ शकता. ओके, मी आता 5 मणी होते. दिसतंय का तुम्हाला? हे 3 झालेत. हा 4था मणी. माझी मण्यांची साईज बघा, मी एवढी साईज घेतली आहे. मला असं वाटतं की ही परफेक्ट साईज आहे. तुम्हाला तर छोटी मोठी कोणती साईज घ्यायची तर ती साईज मनी अवेलेबल असतातच. आणि मनी तुम्हाला कोणत्याही स्टेशनरीच्या दुकानातून भेटतील. ग्लूसुद्धा स्टेशनरीच्या दुकानातून भेटेल. 1 2 3 4 5 असे 5 मनी म्हणजे होऊन झालेत. आता मी ह्याच्यावरती हे फूल आपण असं का ओढतोय, त्याचं रिझन असं की आपण गणपती बाप्पाला हे असं ठेवलं ना तर ते व्यवस्थित दिसतं. माझ्याकडे मी घरात फोटोला हार घातला आहे ना, मी तर तुम्हाला दाखवेन, म्हणजे तुम्हाला आयडिया आहे. ओके, ठीक आहे. तर मग आता हे फूल आहे ना, मी हे असंच इथे वरती असं ओढणार आहे. तुम्हाला मी दाखवते. हे असंच ओढणार आहे जेणेकरून हे असं सुंदर असं दिसतंय बघा. असं वरती ओढल्यावरती छान दिसतं ते. आपण बघूया, दाखवते मी तुम्हाला कसं ओढलं. हे दोन्ही साईडने मी कट केलं आणि इथे मी अशी गाठ बांधून घेते. दाखवते तुम्हाला मी. अशी थोडासा मोठा दोरा घ्यायचा, कारण आपल्याला व्यवस्थित गाठ वगैरे बांधता येईल. अशी घट्ट गाठ बांधून घ्यायची जेणेकरून ती सुकणार नाही. आणि आपलं छान असं मस्त फुलांचा पाईप क्लिनरपासून बनवलेला फुलांचा हार बनवू शकतो. गणपतीसाठी हार बनवणं ही खूप 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 आवडतीची गोष्ट आहे माझी. आम्ही हे घरी खोट्या फुलांचे बनवतो, तसेच आम्ही खऱ्या फुलांचे सुद्धा हार बनवतो. हे बघा, हे असं अशी तुमची व्यवस्थित हा इकडचा धागा पण आपण कट करून घेऊया, म्हणजे तुम्हाला दिसायला खूप सुंदर दिसेल ते. हे असंच मी 5 फुलं अशीच ओढणार आहे. ही ओढून झाल्यावरती मी तुम्हाला दाखवते. ॲक्च्युली प्रॉब्लेम असा झाला आता की आपले मनी जे आहेत ना ते कमी आहेत, तर मी आता खालती जाऊन मनी घेऊन येईल, ते ओवेल. आणि हा जो फुलांचा मी हार जो ओवला आहे तो पूर्णपणे कसा दिसतो ते मी तुम्हाला लवकरच दाखवते. ओके, हे बघा, सुंदर असा फुलांचा मस्तपैकी हार आपला बनवून झालेला आहे. हे बघा, हे असं फिरतं, बट आपण त्याला व्यवस्थित केलं ना, बघा आता बघा त्याला दिसतं ना फिरलेलं. सो व्यवस्थित छान असा फुलांचा हार बनवून झाला नाही अजून. आपल्याला अजून 2 फुलं आपल्याला अशी ॲड करायची आहेत साईडनी. 2 फुलं ॲड केल्यावरती आपला व्यवस्थित छान सुंदर असा हार बनवून होईल. ॲक्च्युली आता मनी संपले आहेत म्हणून मी तुम्हाला पूर्ण हार दाखवत नाही आहे. पूर्ण हार बनवून झाला की तुम्हाला मी दाखवते. ओके, स्टे ट्यून. आमची जास्वंदाची फुलं कशी बनवायची ते पण सांगा. आम्ही असं नेहमी काय ना काय करत असतो. तुम्हाला बघायला आवडत असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये सांगा. बाय बाय गाईज. बाय.